नमस्कार धनुराशीच्या सर्व मंडळींना तुमचं सर्वांचं माझ्या गुरुमाता या यूट्यूब चॅनलमध्ये सहर्ष स्वागत आहे। तर आज आपण धनुराशीचं जे पण काही मागे भोगलेले दिवस आहे आणि पुढे कोणते असे चांगले दिवस त्यांच्यासाठी येणार आहे ते संपूर्ण राशी भविष्य मी आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा। तर सर्व धनुराशीच्या मंडळींना श्री स्वामी समर्थ। धनुराशीचा प्रवास हा इतर कोणत्याही राशीपेक्षा वेगळा असतो, कारण धनुराशी माणसांमध्ये एक जन्मजात ज्वाला असते। जगाकडे सतत शोधक नजरेने पाहण्याची, स्वप्नांसाठी लढण्याची आणि अंधारातही प्रकाश शोधण्याची क्षमता। पण हाच प्रकाश, हीच आग आणि हेच स्वप्न तुमच्या जीवनात अनेकांना सहन होत नाही। म्हणूनच तुम्हाला जगात सर्वात जास्त अडचणी येतात, आणि त्या अडचणी येतात त्या म्हणजे घरच्यांकडून, नातेवाईकांकडून आणि मित्रांकडून। धनुराशीची कथा ही संघर्षाची आहे, पण पराभवाची नाही। ही जखमांची कथा आहे, पण जखमेतून निर्माण झालेल्या सामर्थ्याचीही आहे। तुम्ही जितके प्रामाणिक तितकंच जग तुमच्यावर कठोर। तुम्ही जितके मोठ्या मनाचे तितकेच तुमच्यावर लहान मनाचे लोक भडकले। तुम्ही कोणाला धोका दिला नाही, कोणाचं वाईटही केलं नाही, पण तरीही लोकांनी तुमच्या पाठीमागे खोट्या गोष्टी पसरवल्या। तुमच्या यशात पाय ओढले, तुमच्या चांगुलपणाचा फायदा घेतला। जेव्हा तुम्हाला आधाराची गरज होती तेव्हा तुमच्याच लोकांनी हात सोडून दिला, परंतु तुम्ही हार मानली नाही। धनुराशीला कोसळणं शिकवलं जात नाही, फक्त अधिक उंच उठणं शिकवलं जातं। आजचा हा लेख तुमच्या आयुष्याचा आरसा आहे। तुम्ही भोगलेल्या दिवसांपासून कपटी नातेवाईकांच्या मुखवट्यापर्यंत, स्वार्थी मित्रांच्या खेळांपर्यंत आणि आता सुरू होणाऱ्या मोठ्या बदलांपर्यंत प्रत्येक गोष्ट यात उलगडणार आहे। त्यामुळे हा जो पण काही मी माहिती तुम्हाला सांगणार आहे ती तुमच्या आत्म्याला भिडणार आहे। तुम्ही कुठे चुकलात, कोणावर विश्वास ठेवला, कोण तुमचं खरं नुकसान करत होतं आणि आता कोणता काळ तुमच्या बाजूने फिरतो आहे, हे सर्व आता एका प्रवासातच समजणार आहे। त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा, कारण की तुमचं जो पण काही भूतकाळ, भविष्यकाळ आणि वर्तमान काळ या पुढील तिन्ही काळ पूर्णपणे तुम्हाला आता वेगळ्या नजरेने समजणार आहेत। त्यामुळे कारण धनुराशीचा आता काळ बदलत आहे आणि तो इतका मोठा बदल आता घेऊन येत आहे, त्यामुळे धनुराशींच्या मंडळींनो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा। आणि मी तुम्हा सर्वांना एकच विनंती करेन, कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ जरूर लिहा। स्वामींचा आशीर्वाद, स्वामींची कृपादृष्टी, स्वामींच्या आशीर्वादांचा वर्षाव हा तुमच्या धनुराशीच्या सर्व लोकांवरती हो, त्यासाठी मी नक्कीच प्रार्थना करते। आणि माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब जरूर करा। तुमचा एक सकारात्मक प्रतिसाद मला अगदी असे छान छान आणि नवनवीन व्हिडिओ होण्यासाठी प्रोत्साहन देतो, त्यामुळे सबस्क्राईब नक्कीच करा। धनुराशीचे भोगलेले दिवस, तर आतल्या आत रडून घालवलेला काळ। धनुराशीने भूतकाळ असा काळ पाहिला आहे की जिथे रडण्यासाठी खांदा नव्हता आणि मन मोकळं करण्यासाठी शब्दही नव्हते। हा काळ इतका जोड होता की अनेक रात्री तुम्ही शांतपणे पांघरून ओढून घेतलं आणि डोळ्यातून वाहणाऱ्या अश्रूंना कोणालाही दिसू दिलं नाही। बाहेरून तुम्ही हसत राहिला, परंतु आतून तुमचं मन तुटलेलं होतं, आतून तुमचं मन रडत होतं। रात्रीची तुम्हाला झोप लागत नव्हती। तुमच्या आयुष्यातील भोगलेले दिवस एक प्रकारे शिक्षेचे दिवस होते। ज्यांच्यावर तुम्ही मनापासून विश्वास ठेवला त्यानेच तुम्हाला सर्वात अधिक धोका दिला। ज्यांना स्वतःपेक्षा जास्त प्रेम केलं त्यांनीच तुमचं मन मोडलं। ज्यांना कधीही तुम्ही वाईट विचार ज्यांचा केलाच नाही त्यांनीच तुमच्या पाठीमागे तुमच्याबद्दल वाईट साईड बोललं। धनुराशीचा मोठा दोष म्हणजे तुम्ही लोकांना मनापासून महत्त्व देतात। तुम्ही नात्यांमध्ये मिळालेल्या वेदना पचवत राहिलात, कारण तुम्हाला नातं तोडण्यात नव्हे तर नातं टिकवण्यामध्ये विश्वास होता, परंतु लोकांनी हे तुमच्यावरचं प्रेम कमजोरी समजलं। भोगलेल्या दिवसात एकटेपणाची चटकेदार कडू चव तुम्ही चाखलेली आहे। घरातल्या लोकांनी गैरसमज केला, नातेवाईकांनी तुलना केली, मित्रांनी साथ सोडली आणि या सगळ्यातून जाताना
तुम्ही केवळ स्वतःलाच आधार दिला. सर्वात कठीण ते दिवस होते जेव्हा तुम्हाला स्वतःला विचारावं लागलं की मी चुकीचा आहे का, की माझं मन इतकं स्वच्छ आहे का की लोकांना ते मान्यच नाही. तुमच्या चांगुलपणाचा फायदा अनेकांनी उचलला. तुम्हाला हवं असतानाही तुमच्यासाठी कोणी उभं राहिलं नाही. पण जेव्हा इतरांना तुमची गरज होती तेव्हा तुम्ही धावत गेलात. कधी कधी तुम्ही इतके थकून गेला की तुमचं मनच तुमच्यावरती रुसलं. माझ्यासाठी कोणी का नाही हा प्रश्न कित्येकदा मनात तुम्हाला धगधगून राहिला. तुमचा स्वभाव मोठा आहे, तुमचा आत्मा शक्तिशाली आहे आणि म्हणूनच तुम्ही तुटूनही आजपर्यंत उभे राहिलात. धनुराशीचे भोगलेले दिवस म्हणजे विश्वासघाताची जखम, स्वतःला समजवण्याची लढाई आणि कुणालाही न दाखवलेल्या अश्रूंचा इतिहास. पण या सगळ्या काळातून जाताना तुम्ही एक गोष्ट शिकलात, ज्यांना तुम्ही मन दिलं ते कायमच राहतील असे नसते. पण ज्यांनी तुम्हाला दुखावलं त्यांनी तुम्हाला अधिक मजबूत बनवलं. आतल्या आत रडून घालवलेला काळ आता संपत चाललेला आहे. आता तुमचे अश्रू तुमची कमजोरी नसून तुमची ताकद बनणार आहे. आता तुमच्या जीवनात असा काळ येतो आहे जिथे आता तुम्ही रडणार नाही तर लोक तुम्हाला दुखवल्याचा पश्चाताप करतील. कपटी नातेवाईक, हसऱ्या मुखोट्यांमागे लपलेलं सत्य. तर धनुराशीच्या आयुष्यातील सर्वात मोठा भ्रम म्हणजे नातेवाईक सदैव आपल्या पाठीशी असतात, पण वास्तव्य वेगळं असतं. नातेवाईकांमध्ये 2 प्रकारचे लोक असतात, जे तुमचं खरं भलं पाहतात आणि जे तुमच्या यशाने अस्वस्थ होतात. तर धनुराशीने भूक, ताण, संकट आणि संघर्ष एकट्याने पाहिलेला असला तरी नातेवाईकांनी मात्र या संघर्षाला मदतीचा हात देण्याच्या ऐवजी तुमच्यावरची टीका वाढवली. तुमच्या चांगुलपणाने, प्रामाणिकपणाने आणि मेहनतीने त्यांच्या मनात एक विचित्र असुरक्षितता निर्माण केली. कारण तुम्ही सरळ मार्गाने चालत असता आणि ते वाकड्या वाट्यांनी. कपटी नातेवाईकांची खास वैशिष्ट्य म्हणजे ते नेहमी तुमच्या गोड बोलण्यामागे कडू हेतू ठेवतात. जे तुमच्या घरात येऊन तुमच्याच आयुष्यावरती टिप्पणी करतात. जे तुमच्या यशात तुमच्यासोबत आनंद साजरा करत नाही, परंतु तुमच्या एका चुकीवर मोठा गोंगाट करतात. त्यांच्या मनात एक हळवा स्पर्धेचा भाव असतो. तुम्ही कितीही मदत केली तरी त्यांना वाटतं की तुमच्याकडे काहीतरी जास्त आहे. तुमचा आत्मविश्वास त्यांना दिसतो, तुमची प्रामाणिकता त्यांना खटकते आणि तुमची उंच भरारी त्यांना अस्वस्थ करते. त्यांची कटुता अशी आहे की तुमच्या गैरहजेरीत ते तुमचे निर्णय चुकीचे ठरवतात, तुमच्या कामावर टीका करतात, कुटुंबात तुमच्याबद्दल गैरसमज पसरवतात. पण धनुराशीचे भाग्य असं असतं की नातेवाईकांच्या द्वेषाने तुमची प्रगती आजपर्यंत कधी थांबलेली नाही. उलट त्यांचा प्रत्येक प्रयत्न तुम्हाला आणखीन वर नेतो. तुम्ही कितीही शांत राहिलात, संयम दाखवला तरी ते तुमच्या शांततेला कमजोरी समजतात. परंतु आता काळ बदलतो आहे. कधी जे तुमच्या मागे बोलायचे ते आता लवकरच तुमच्या समोर येऊन तुमच्याचकडे सल्ला मागतील. कधी जे तुम्हाला कमी लेखायचे ते तुमच्या यशाला मान्य करायला लागतील. कपटे नातेवाईकांच्या नजरेत तुमची किंमत वाढणार आहे, पण जेव्हा तुम्ही त्यांच्यावर अवलंबून होता, जेव्हा आता तुम्ही स्वतःवर अवलंबून राहाल. स्वार्थी मित्र गरजेपुरते जवळ आणि वेळ संपली की गायब. धनुराशीचे मन मोठं असतं. तुम्ही नातं जपण्यासाठी प्रयत्न करता, लोकांना सांभाळता, त्यांच्यासाठी वेळ देता. पण या चांगुलपणाचा फायदा घेणाऱ्यांची संख्या जास्त असते. स्वार्थी मित्र हा धनुराशीच्या आयुष्यातील सर्वात मोठा धडा असतो. तुम्हाला कधीही मित्र नावाने जखम करणाऱ्यांपेक्षा दुसरे कोणी दुखावू शकत नाही. स्वार्थी मित्रांची सुरुवात खूप गोड असते. ते तुम्हाला हवे तेव्हा जवळ असतात, तुम्हाला हसवतात, तुमच्यासोबत फिरतात. पण त्यांची खरी परीक्षा संकटात होते. धनुराशी संकटात आल्यावर काही मित्रांना फोनवरती त्यांना बोलायला वेळ नसतो. काहींच्या मनात माझं काय मतलब असा विचार येतो. काही तर तुम्हाला टाळायला लागतात. स्वार्थी मित्रांच्या 3 स्पष्ट लक्षणं म्हणजे ते तुमचा उपयोग करतात, पण तुमच्यासाठी कधी उभे राहत नाही.
ते तुमच्यासाठी फक्त तेव्हाच असतात जेव्हा तुमच्याकडे काहीतरी असतं. तुमच्या आयुष्यातली त्यांची उपस्थिती ही प्रेमापेक्षा फायद्यावर जास्त अवलंबून असते. तुम्ही त्यांना संकटातून बाहेर काढलं, पैसा दिला, वेळ दिला, साथ दिली आणि जेव्हा तुम्हाला त्यांच्या खांद्याची गरज होती ते सहजच गायब झाले. धनुराशीचं मन अशा गोष्टी लवकर विसरत नाही. त्यामुळे तुम्ही आतल्या आत तुटलात. काही निर्णयांवरती तुम्हाला पश्चाताप झाला आणि तुम्हाला स्वतःलाच कळालं की खूप लोक मित्राच्या नावाखाली तुम्हाला फसवत होते. पण या सर्वांमुळे तुम्ही एक गोष्ट शिकलात. खरी नाती ओळखण्यासाठी वेळ लागतो, पण खोटी नाती तोडण्यासाठी फक्त एक अनुभव पुरता असतो. आता पुढील काळात काय होणार बरं? स्वार्थी मित्र तुमच्या आयुष्यातून आपोआप दूर जातील. तुमच्या उंच भरारीला ते सहन करू शकणार नाहीत. तुमची प्रगती, तुमचा आत्मविश्वास, तुमची ऊर्जा हे सर्व त्यांना असह्य होईल आणि ते स्वतःहूनच तुमच्यापासून दूर जातील. आणि अशी नवीन माणसं तुमच्या आयुष्यात येतील जी स्वार्थासाठी नव्हे तर तुमच्या मनासाठी तुम्हाला जवळ ठेवतील. धनुराशीचे पुढील दिवस मोठी सुधारणा, ब्रह्मदेवाची कृपा आणि नवे धडे. आता तुमचा काळ बदलतो आहे. भोगलेले दिवस संपत चाललेले आहेत आणि पुढील दिवस तुमच्यासाठी 3 मोठे बदल घेऊन येत आहे. पहिला मोठा बदल म्हणजे तुम्ही तुमच्या आयुष्यातील खोट्या लोकांना ओळखायला लागणार आहात. तुमचे अंतर्ज्ञान इतके प्रबळ होईल की कोण खरे आणि कोण खोटे हे तुम्हाला क्षणातच समजेल. दुसरा बदल म्हणजे तुमच्या आयुष्यात काम, पैसा आणि संधी अशा प्रकारे येतील जणू काही अडथळे कधी होतच नव्हते. जे दार अनेक वर्ष बंद होते ते अचानक उघडू लागतील. तिसरा मोठा बदल म्हणजे तुम्हाला आत्मविश्वासाचा नवा जन्म मिळेल. तुम्ही जगासमोर नव्या रूपात दिसाल, पूर्वीपेक्षा ताकदवान, धैर्यवान आणि शांत. धनुराशीसाठी पुढील दिवस हे फक्त सुधारणा नाही तर एक कर्म बदल आहे. तुम्ही जगलेले कठीण दिवस तुमची तयारी होती. आता तुम्हाला त्याचे मोठे फळ मिळणार आहे. धनुराशीचा प्रवास हा फक्त चढ उतारांचा इतिहास नाही तर तो एका आत्म्याचा पुनर्जन्म आहे. ज्या आत्म्याने आयुष्यभर नातेवाईकांच्या कटू शब्दांना पचवलं, मित्रांचे विश्वासघातातून पार झाले, एकटेपणात रडले, पण तरीही मनातून प्रकाश विझू दिला नाही. तुम्ही भोगलेले दिवस हे तुमच्यासाठी शिक्षा नव्हते, ते तुमचे तयारीचे दिवस होते. विश्व तुमच्या मार्गावर काटे टाकत नव्हतं तर ते तुमचे पाय अधिक मजबूत करत होतं. जे नातेवाईक तुम्हाला कमी लेखत होते, जे मित्र तुमचा वापर करून गायब झाले, ते आज तुमच्या आयुष्याचं ओझं नाहीत, ते तुमच्या भूतकाळाचे धडे आहेत. धनुराशीला आता समजून घ्यायला हवं की ज्यांनी तुमचं मन मोडलं ते जिंकले नाहीत, तर त्यांनी तुमच्यासारख्या प्रामाणिक व्यक्तीला कायमचं गमावलं. आता पुढील दिवस तुम्हाला एकच संदेश देत आहे. ज्या लोकांनी तुमच्यावर हसले ते लवकरच तुमचं नाव आदराने घेतील. ज्यांनी तुम्हाला अडवण्याचा प्रयत्न केला ती तुमचं उंच भरारी बघून चकित होतील. धनुराशीसाठी पुढील काळ म्हणजे उठण्याचा काळ आहे. तुटलेल्या मनाने पुन्हा शक्ती मिळवण्याचा काळ आहे. खोट्या नात्यांना दूर करून खऱ्या लोकांना ओळखण्याचा काळ आहे. वेदनेला ऊर्जा बनवण्याचा काळ आहे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुमच्या चांगुलपणाचं मूल्य जगाला दाखवण्याचा काळ आहे. त्यामुळे काळजी बिलकुल पण करू नका. तुमच्या डोळ्यातून गाळलेला एकही अश्रू वाया गेलेला नाही. प्रत्येक अश्रू तुम्हाला तुमच्या भविष्यातील आनंदाचा पाया बनलेला आहे. आता तुम्हाला दुखावणाऱ्यांना त्यांच्या कर्माचे परिणाम दिसतील आणि तुम्हाला तुमच्या संयमाचे फळ मिळेल. त्यामुळे धनुराशीच्या लोकांनो, आता तुमचा प्रवास फक्त विलंबला होता, आता तो वेग घेतो आहे. धनुराशीचा खरा अध्याय आता सुरू होणार आहे आणि यावेळी तुम्ही तुटणार नाही, तर आता तुम्ही चमकणार आहेत. तर धनुराशीच्या मंडळींनो, हे होतं तुमचं भविष्य. हे आहेत आता तुमचे पुढील दिवस. त्यामुळे काळजी बिलकुल पण करू नका. देवावर विश्वास ठेवा आणि आनंदी राहा, सकारात्मक विचार करा. धन्यवाद.